रवी आणि गौरीच्या लग्नाला आता 1 वर्ष पूर्ण होत आले होते. तरीही त्या दोघांचे फार कमी बोलणे होत होते. रवी एका मोठ्या नामांकित मोटर्स कंपनीमध्ये जॉब करत होता. तो स्वभावाने खूप शांत होता. तर गौरी हुशार आणि समजदार मुलगी होती, पण ती लग्नापूर्वी अशी नव्हती. असं म्हणतात, आयुष्यात अशा काही घटना घडतात, त्यामुळे माणसात अचानक बदल होतो. 1 वर्षांपूर्वी गौरीसोबतही असेच काहीसे घडले होते. गौरीच्या लग्नाच्या दिवशी काही मुली तिला तयार करत होत्या, तेव्हा त्या सर्व मुली तिला चिडवत होत्या. एक मुलगी म्हणाली, वा, काय नशीब आहे गौरीचे, ज्याच्यावर प्रेम केले त्याच्याशी लग्न करते. तर दुसरी मुलगी म्हणाली, हो, तुझं अगदी बरोबर आहे, असं नशीब सगळ्यांनाच मिळत नाही. नवरा इतका देखणा आणि संस्कारी आहे आणि तो गौरीवर खूप प्रेम करतो. त्यानंतर सगळ्या मुली हसायला लागतात. हे ऐकून गौरीचे गाल लाजेने लाल झाले. त्यामुळे तिने लाजून आपली नजर खाली केली. काही वेळाने बाहेर काही आवाज आला, तेव्हा त्या सर्व मुली गौरीला तिथे सोडून बाहेर येतात. गौरी ही खिडकीतून बाहेर बघत होती. तिचे वडील हात जोडून म्हणत होते की, हे बघा भाईजी, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, असे करू नका. असं म्हणत असताना त्यांनी आपली टोपी मुलाच्या वडिलांच्या पायाजवळ खाली जमिनीवर ठेवली. मुलाचे वडील म्हणत होते की, एकतर आम्हाला हुंड्यात गाडी द्या, नाहीतर आम्ही आमच्या मुलाच्या लग्नाची मिरवणूक परत माघारी घेऊन जाऊ. गौरीचे वडील म्हणाले, हे बघा, माझ्या मुलीवर असा अन्याय करू नका. माझी परिस्थिती नसतानाही मी कशाचीच कमी सोडली नाही. मुलाचे वडील म्हणाले, तुम्ही आम्हाला हुंड्यामध्ये गाडी देतील या आशेने आम्ही या लग्नाला हो म्हणालो होतो, नाहीतर आमच्या मुलाला खूप चांगल्या घरातून स्थळं येत होती. पण आम्ही रमेशचे ऐकून तुमच्या घराशी नातं जोडण्याचं ठरवलं. बरं, तुमचा दर्जा आमच्या एवढा नाही. आम्ही आमच्या मुलासाठी या लग्नाला हो म्हणालो, पण समाजात आम्ही काही तोंड दाखवणार? शेवटी आम्हालाही काही ना काही समाजात मान आहे आणि हुंडा तर सगळेच देतात. ही समाजाची प्रथा आहे. आम्ही आमच्या मुलाला इतकं शिकवलं आहे की त्याचा तुम्ही थोडा आदर केला पाहिजे. आणि आम्ही तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की आमच्या आलेल्या पाहुण्यांचा चांगला पाहुणचार करा. यावर गौरीचे वडील म्हणाले, मी माझ्या बाजूने सर्व काही केले आहे. मग रमेशचे वडील टोमणा मारत म्हणाले, हो, आम्ही बघतोयस तुम्ही किती चांगला पाहुणचार केला आहे. मध्येच रमेशची आत्या म्हणू लागली, भाऊ, तू या कसल्या लोकांशी नाते जोडले आहे? आणि ती गौरीच्या वडिलांना म्हणू लागली, आम्हाला काही माहीत नाही. एकतर तुम्ही आम्हाला गाडी द्या, नाहीतर आम्ही ही लग्नाची मिरवणूक परत घेऊन जाऊ. असं म्हणत ते सगळे निघून जाऊ लागतात. रमेश सर्व काही बघत होता, पण आपल्या वडिलांपुढे तो काहीच बोलू शकला नाही. गौरीचे वडील सगळ्यांना हात जोडून विनवणी करू लागले. तेव्हा गौरी बाहेर आली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिला विश्वासच बसत नव्हता की हा तोच रमेश आहे ज्याने एकेकाळी तिच्यावर खरे प्रेम केले होते. आणि आज त्याच्यासमोर गौरीची आणि तिच्या वडिलांची इज्जत उद्ध्वस्त होत होती आणि तो शांतपणे हा सगळा तमाशा पाहत होता. ही आपल्या समाजाची सत्य परिस्थिती आहे. हुंड्यामुळेच अनेक मुलींचे आयुष्य हिरावून घेतले आहे. हुंड्यासाठी लग्नानंतर अनेक मुलींना त्यांच्या सासरच्या लोकांनी जाळले आहे. कितीतरी बाप कर्जात बुडाले आहेत आणि समाजातील काही मोठी लोक मोठमोठी भाषणे देतात, पण जेव्हा त्यांची पाळी येते तेव्हा हुंडा घेण्याच्या बाबतीत ते मागे हटत नाही. पण या सगळ्यात आपल्या मुलीला लहानाचे मोठे करणारा आणि शिकविणारा गरीब बाप मारला जातो. कोणाला तरी पुढाकार घ्यावा लागेल. कोणीतरी या बाबतीत आवाज उठवायला हवा. ही वाईट प्रथा आपल्या समाजातून मुळासकट उकरून काढली पाहिजे. बरं, आज गौरीसोबतही असंच काहीसं घडलं होतं. गौरीचे वडील त्यांना म्हणत होते की माझ्या मुलीला असे मांडवात सोडून जाऊ नका. तुम्ही जर तिला असे सोडून गेलात तर तिच्याशी कोणीच लग्न करणार नाही. ते असे म्हणत असताना अचानक त्यांच्या डोळ्यांपुढे अंधार आला आणि ते चक्कर येऊन खाली पडले. तेव्हा कोणीतरी पुढे येऊन त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते. शुद्धीवर आल्यावर गौरीचे वडील पाहतात की त्यांचे जुने मित्र रामलाल त्यांच्याजवळ होते, जे त्यांच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती होते. गौरीचे वडील त्यांना म्हणू लागले, रामलाल, माझ्या मुलीसोबत खूप वाईट घडले
आता तिच्यासोबत कोण लग्न करणार? आता मी काय करू? रामलालजी म्हणाले, जगदीश तू घाबरू नकोस. जोपर्यंत तुझा मित्र तुझ्यासोबत आहे तोपर्यंत तुझ्या मुलीसोबत काही वाईट होणार नाही. मी सर्व काही पाहिलं आणि ऐकलं आहे. तू काळजी करू नकोस. याच मांडवात माझा मुलगा आपल्या गौरीशी लग्न करेल. तिथे उपस्थित असलेले सर्व लोक जे आत्तापर्यंत तमाशा पाहत होते ते रामलाल यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. जगदीशजी हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहतात आणि म्हणतात, मित्रा तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. यावर रामलालजी म्हणाले, जगदीश तू असं का बोलत आहे? एकेकाळी मी संकटात असताना तू सुद्धा मला मदत केली होती. मग काय तू माझ्यावर तेव्हा उपकार केले होते का? आणि मी तर आधीच ठरवले होते की मी तुझ्या मुलीला माझ्या घरची लक्ष्मी बनवेल. पण तुला सांगायच्या आधीच तुझ्या मुलीचे लग्न ठरले होते. आणि आज जेव्हा देवाने मला हे सौभाग्य दिले आहे की गौरीसारखी मुलगी माझ्या घरची सून होत असेल तर मी मागे हटणार नाही. त्यानंतर ते आपला मुलगा रवीला हाक मारतात. मग जगदीशजी गौरीला मंडपात बोलवतात. गौरीला समजत नव्हते की अचानक असे काय झाले. ती लग्न मंडपात आली आणि विचार करू लागली की आज मी मांडवाखाली रमेशची पत्नी बनणार होते आणि नशिबाचा खेळ बघा, याच मांडवात मी आज दुसऱ्याची पत्नी होणार आहे. तिला अजिबात भान नव्हते. ती फक्त तिच्या डोळ्यांनी हा नशिबाचा तमाशा पाहत होती. तिची अवस्था पाहून रवीलाही वाईट वाटत होते. फार कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचे लग्न पार पडले. जगदीशजी आनंदाश्रूंनी आपल्या मुलीची पाठवणी करतात आणि रामलालजी तिथून आपल्या सुनेला घेऊन घरी येतात. घरी आल्यावर त्यांनी आपल्या दारावरची बेल वाजवली. रवीची आई दार उघडते आणि समोराच्छादीत पाहते. गौरी वधूचा पोशाख परिधान करून रवी आणि रामलालजी यांच्यासोबत उभी होती. गळ्यात मंगळसूत्र, केसात सिंदूर, गळ्यात हार. हे सर्व पाहून रवीची आई आश्चर्याने रामलालजींकडे पाहते. तेव्हा रामलालजी तिला गप्प राहण्याचा इशारा करतात आणि म्हणतात, अगं भाग्यवान, तू अशीच उभी राहशील का? आज जा आणि पूजेचे ताट घेऊन ये. आणि हो, त्यासोबतच भाकरीचा तुकडासुद्धा घेऊन ये. अगोदर तुझ्या सुनेची नजर काढ आणि तिचे स्वागत कर. रवीची आई शेजारच्या 2-3 बायांना बोलावून गौरीची नजर काढते आणि तिला मान सन्मानाने धान्याचे माप ओलांडून घरात घेते. आत आल्यावर रामलालजी रवीला सांगतात की बेटा, सुनेला घेऊन तुझ्या खोलीत जा. त्यानंतर रामलालजी आपल्या पत्नीला सर्व काही हकीकत सांगतात. ते ऐकून रवीच्या आईलाही गौरीचे वाईट वाटते. मग त्या आनंदाने म्हणतात, तुम्ही खूप चांगलं केलंस. गौरीला आपल्या घरची सून बनवायची माझी खूप दिवसांपासून इच्छा होती. तिकडे रवी गौरीला त्याच्या खोलीत घेऊन जातो. तो गौरीला सांगतो की तू थकली असेल, जा आणि कपडे बदल. गौरी, जिला आत्तापर्यंत भान नव्हते, ती अचानक ढसाढसा रडायला लागते आणि विचार करते की आज जर रवीने तिच्यासोबत लग्न केले नसते तर तिचे काय झाले असते आणि तिच्या वडिलांचं काय झालं असतं. ती रवीसमोर हात जोडून उभी राहते आणि त्याच्या पायाला स्पर्श करत म्हणते, मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही. तुम्ही आणि बाबांनी आमची इज्जत वाचवली. यावर रवी म्हणतो, असं काही नाही गौरी, जास्त विचार करू नकोस. जा, कपडे बदलून घे. गौरी थकलेल्या पावलांनी बाथरूममध्ये जाते. बाथरूममधून कपडे बदलून बाहेर आल्यावर गौरी एका बाजूला उभी राहते. मग काहीतरी विचार करून ती चादर आणि उशी घेऊन खाली अंथरून टाकू लागते. तेव्हा रवी तिला म्हणतो, मी आज सोफ्यावर झोपेन, तू बेडवर झोप. असं म्हणत तो डोळे मिटून सोफ्यावर झोपतो. गौरी बेडवर पडून विचार करू लागते. तिने तिच्यासोबतच रवीचे सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त केले आहे असे तिला वाटत होते. ना ती रमेशचे लग्न करण्याचा हट्ट करती, ना रवीला तिच्याशी असं लग्न करावं लागलं असतं. प्रत्येक गोष्टीसाठी ती स्वतःला जबाबदार समजत होती. रवीला त्याच्या वडिलांचे शब्द पाळत मजबुरीमुळे माझ्यासोबत लग्न करावे लागले. नशिबात जे आहे ते आता मला स्वीकारायला लागेल. हा विचार करत तिने डोळे मिटले. डोळे बंद करताच आज जे काही घडले होते ते तिला चित्रपटासारखे तिच्या डोळ्यासमोर दिसू लागले. विचार करत करत ती गाढ झोपी गेली. दुसऱ्या दिवशी गौरी सकाळी लवकर उठते आणि आंघोळ करून ती तयार होऊन स्वयंपाकघरात जाते. मग ती सर्वांसाठी नाश्ता बनवते. रवी ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन खाली येतो.
ते दोघे नाश्त्याच्या टेबलवर एकमेकांकडे पाहतात, पण काहीच बोलत नाही. रवी नाश्ता करून ऑफिसला जातो आणि गौरी घरच्या कामात व्यस्त होऊन जाते. संध्याकाळी जेव्हा रवी घरी येतो तेव्हा त्याला गौरी तिच्याच विचारात हरवलेली दिसते. गौरी विचार करत होती की रवीने कसलाच विचार न करता माझ्यासोबत लग्न केले. जर त्याने मला स्वीकारले नसते तर माझ्या वडिलांचे काय झाले असते कुणास ठाऊक. तिच्या मनात रवीबद्दलचा आदर वाटतो. गौरी ठरवते की आता ती एक पत्नी म्हणून तिचे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेल आणि त्यासोबतच या घरची एक चांगली सून होण्याचे कर्तव्य पार पाडेल. गौरीला असे विचारात हरवलेले पाहून रवी विचार करतो की गौरीसोबत खूप वाईट घडले आहे. तिची सर्व स्वप्ने भंग पावली कारण तिच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने तिचा विश्वासघात केला आहे. तिला या सगळ्यातून सावरायला थोडा वेळ लागेल. त्यामुळे तो गौरीशी काहीच बोलत नाही. दोघीही आपापल्या विचारात हरवून जातात आणि एकमेकांशी बोलत नाही. खोलीत दोघेही हजर असूनही नेहमी शांतता पसरलेली असायची. आता हे रोजचेच झाले होते. दोघेही अगदी गरज असेल तेव्हाच बोलायचे. ना गौरीने त्याच्याशी कधी मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न केला, ना रवीने तिच्याशी कधी बोलण्याचा प्रयत्न केला. पण यातूनही ते दोघे एकमेकांची काळजी घ्यायची. रवीची पत्नी म्हणून गौरी सर्व कर्तव्ये अतिशय चोखपणे पार पाडत होती. रोज रवीचे कपडे इस्त्री करणे, रवीच्या रोजच्या वापरातल्या सर्व गोष्टी जाग्यावर ठेवणे, त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेणे, या सर्व गोष्टी ती अतिशय चोखपणे सांभाळत होती. रवीचे आईवडीलही गौरीच्या वागणुकीवर आणि संस्कारावर खूप आनंदी होते. गौरी सगळ्यांसोबत अगदी हसून मनमोकळेपणाने बोलायची, पण रवीसमोर काहीच बोलत नव्हती. तोच रवी तिची खूप काळजी घ्यायचा, तिच्या सर्व गरजा पूर्ण करायचा. कधी तो तिला गिफ्ट म्हणून साडीही आणायचा. गौरीच्या वाढदिवसाला तर त्याने तिला एक अतिशय सुंदर घड्याळ गिफ्ट केले होते, जे गौरीने खूप आवडीने जपून ठेवले होते. कधी तो तिला स्वयंपाकघरात मदत करायचा, तर कधी तो तिला बाजारातून काही सामान खरेदी करण्यासाठी घेऊन जायचा. एक प्रकारे दोघांना एकमेकांची सवय झाली होती, पण ते एकमेकांना सांगू शकत नव्हते. गौरीच्या नजरेत रवीबद्दलचा आदर दिवसेंदिवस वाढत असतानाच गौरीसारखी बायको मिळाल्याबद्दल रवीलाही धन्यता वाटत होती. पण तरीही त्या दोघांमध्ये मौन तोडण्याची हिंमत कोणातच होत नव्हती. आता त्यांच्यात थोडेफार बोलणे आणि चेष्टामस्करी होत होती, पण ते अजूनही पती पत्नीसारखे आयुष्य जगत नव्हते. या चढ उतारांतून त्यांच्या लग्नाला 1 वर्ष उलटून गेले. एक दिवस गौरी खिडकीपाशी उभी राहून बाहेर बघत होती. तेव्हा अचानक गौरीला त्याच गोष्टी आठवू लागल्या, ज्याचा तिला आता थोडा विसर पडला होता. आणि तोच विचार करत असताना तिच्या डोळ्यातून पाणी आले. रवी सोफ्यावर बसून गौरीकडे अतिशय लक्षपूर्वक पाहत होता. गौरीचे अश्रू त्याच्या डोळ्यातून लपत नव्हते आणि तिचे अश्रू त्याच्या मनाला खूप दुखवत होते. गौरीला अशा अवस्थेत पाहून रवीला तिला मिठीत घेऊन तिच्याशी बोलावेसे वाटत होते, पण दोघांमधील मौन आणि संकोच त्याला तसे करण्यापासून रोखत होता. तेवढ्याच गौरीला आपल्या सासूबाईंचा आवाज ऐकू येतो. गौरी, आल्या आई, असे म्हणत गौरी तिच्या सासूकडे जाते. रवीची आई म्हणाली, बेटा, आज शिवरात्री आहे, रवीचा वाढदिवस आहे आणि तुम्हा दोघांचाही पहिल्या लग्नाचा वाढदिवस आहे. मी तुम्हा दोघांसाठी मंदिरात पूजेचे आयोजन केले आहे. तुम्ही दोघंही लवकर तयार व्हा. आपण सर्वजण थोड्या वेळाने मंदिरात जाऊ. हो आई, असे म्हणत ती तिच्या खोलीत जाते आणि रवीला तयार होण्यास सांगते. काही वेळाने सर्वजण तयार होऊन महादेवाच्या मंदिरात जातात. मंदिरात पूजा वगैरे करत संध्याकाळ होते. रवीचे आईवडील रवी आणि गौरीला सांगतात की तुम्ही निवांत या, तोपर्यंत आम्ही पुढे जातो. आज संध्याकाळी आम्हाला काही महत्त्वाच्या कामासाठी गावी जायचं आहे, असे सांगून ते घरी जातात. त्यांच्या जाण्यानंतर भाविकांचा एक गट मंदिरात येतो, जे महादेवाचा प्रसाद म्हणजेच भांग असलेले थंडाईचे वाटप करतात. एका बाजूला भांग नसलेली थंडाईचे वाटप चालू होते, तर दुसऱ्या बाजूला भांग असलेली थंडाईचे वाटप चालू होते. रवी भांग नसलेली थंडाई घ्यायला जातो, पण तितक्यात त्याला कोणाचा तरी फोन येतो. मग तो फोनवर बोलत बोलत भांग असलेली थंडाईचा ग्लास उचलतो, पण तो ग्लास भांग असलेली थंडाईचा होता. फोनवर बोलत असल्यामुळे हे त्याच्या लक्षात येत नाही.
मग तो तिथेच फोनवर बोलत बोलत त्या ग्लासामधली भांग असलेली थंडाई पितो. गौरी मंदिराच्या प्रांगणात रवीची वाट पाहत होती. तो बाहेर येताच गौरी म्हणते, आता आपणही घरी जायला हवं. आईबाबांना गावी जायचं आहे. तुम्हाला त्यांना स्टँडवर सोडायला जावं लागेल आणि आता खूप उशीर झाला आहे. रवी काहीच बोलत नाही आणि तिच्यासोबत चालायला लागतो. काही वेळाने दोघीही घरी पोहोचतात. घरी आल्यावर त्यांना समजते की ते येण्यापूर्वीच आई वडील गावी गेले होते. आता रवी आणि गौरी दोघीही घरात एकटेच होते. रवीला थंडाईत असलेल्या भांगाची नशा होऊ लागते. गौरी कपडे बदलून आरशासमोर बसली होती आणि आत मंदिरात पूजेला ते दोघे नवरा बायको म्हणून बसले होते. हे आठवून ती हसत होती. मग रवी येतो आणि गौरीच्या मागे उभा राहतो. गौरी उभी राहते तेव्हा दोघेही काचेतून एकमेकांकडे बघत होते. अचानक रवी तिला मागून मिठी मारतो. अशा स्पर्शाने गौरी घाबरते. रवीचा गरम श्वास तिच्या मानेला स्पर्श करत होता, त्यामुळे ती थरथरत होती. तिच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती. मग तिने डोळे घट्ट बंद केले. रवी गौरीला म्हणतो, गौरी, जे मी तुला आजपर्यंत बोलू शकलो नाही ते मी आज बोलणार आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्यासारखी बायको मिळाल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. गौरी, मी तुझ्यावर आत्तापासून नाही तर आपण लहान असल्यापासून प्रेम करत आहे. तू जेव्हा 8वीत होती आणि मी 10वीच्या वर्गात शिकत होतो तेव्हापासून मी माझ्या मनात तुझ्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहत होतो. जेव्हा तू सुट्टीच्या दिवशी तुझ्या बाबांसोबत आमच्या घरी यायची त्यावेळी अनेक वेळा मी तुला प्रपोज करण्याचा प्रयत्न केला, पण मी डेअरिंग करू शकलो नाही. कारण मला माहीत नव्हतं की तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम आहे की नाही. माझ्या आईवडिलांनाही तुला आमच्या घरची सून बनवायची होते, पण माझ्या शांत स्वभावामुळे ते या बाबतीत माझ्याशी कधीच बोलू शकले नाही. आणि अशातच वेळ निघून गेली. मी माझे शिक्षण कंप्लीट करून चांगल्या ठिकाणी जॉबला लागलो. आईवडिलांनी माझ्यासाठी मुली बघायला चालू केल्या. तेव्हा मी त्यांना तुझ्याबद्दल सांगितले, पण वेळ पुढे निघून गेली होती. मला माझ्या बाबांकडून तुझ्याबद्दल कळले. तुझे लग्न दुसरे कोणाशी तरी निश्चित झाले होते, त्यामुळे माझे मन दुखावले गेले. मग तुझ्या लग्नाच्या दिवशी मला संधी मिळाली. मी क्षणातही विलंब न लावता तुझ्याशी लग्न केले. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो गौरी. मग गौरी म्हणाली, मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते. तू खूप चांगला आहेस रवी. तुझ्या चांगुलपणाने माझे मन जिंकले आहे. जेव्हा मला कोणाच्या आधाराची सर्वात जास्त गरज होती तेव्हा तू मला आधार दिला. रमेशच्या विश्वासघातानंतर मी माझ्या हृदयातील जागा कोणाला देऊ शकले नसते, पण तू माझी आणि माझ्या वडिलांची इज्जत वाचून माझ्यावर एक उपकार केले आणि माझ्या हृदयात तुझी जागा निर्माण केली. हे उपकार मी कधीही विसरणार नाही. मी आयुष्यभर तुझ्या चरणी राहीन. रवी म्हणतो, मी असं काही केलं नाही गौरी. माझ्या प्रेमाला तू उपकाराचे नाव देऊ नकोस. मी जे काही केले ते माझ्या प्रेमासाठी केले आणि कोणावरही उपकार केले नाही. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करत होतो, म्हणूनच देवाने मला तुझ्यासोबत लग्न करण्याची संधी दिली. हे ऐकून गौरीला आनंद झाला की ती जो रवीबद्दल विचार करत होती अगदी तसंच तो सुद्धा गौरीबद्दल विचार करत होता. रवी गौरीच्या खांद्याला पकडून तिला आपल्या साईडला वळवतो आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवतो. त्यानंतर ते एकमेकांपासून वेगळे होतात. गौरी लाजेने आपले तोंड रवीच्या छातीवर लपवते. मग रवी खोलीची लाईट बंद करतो. आज ते खऱ्या अर्थाने नवरा बायको झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गौरीने डोळे उघडले तेव्हा तिचे डोके रवीच्या छातीवर होते. ती पटकन उठते आणि रात्री काय घडले ते आठवून तिचे गाल लाजेने लाल होतात. त्यानंतर ती आंघोळ करून तयार होते. आज तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. खोलीत आल्यावर तिने पाहिले की रवी डोके धरून बसला होता. ती रवीला प्रेमाने विचारते, काय झालं, तुम्ही असे डोके धरून का बसला आहात? यावर तो म्हणाला, गौरी, मला काल रात्रीचं काहीच आठवत नाही. काल आपण मंदिरातून आलो, त्यानंतर काय झालं आणि मी माझ्या खोलीपर्यंत कसा पोचलो ते मला काहीच आठवत नाही आहे. माझं डोकं खूप दुखते. हे ऐकून गौरीच्या हातातून टॉवेल खाली पडतो आणि तिचे डोळे भरून येतात. ती तिथून बाहेर जाते आणि किचनमध्ये येते. रात्री दोघांमध्ये काय घडले
हे रवीला कसे सांगावे हे तिला समजत नव्हते. रवीला तर काहीच आठवत नव्हते. असं व्हायला नको की तो माझ्याबद्दल चुकीचा गैरसमज करून घेईल. हा विचार करून गौरी आणखीन जोरात रडायला लागते. तेवढ्यात तिला रवीचा आवाज ऐकू येतो. गौरी, चहा घेऊन ये. गौरी तिचे अश्रू पुसते आणि रवीला चहा द्यायला जाते आणि पटकन तिथून बाहेर निघून येते. गौरीचे असे वागणे पाहून रवी विचारात पडतो. मग तो स्वतःशीच बडबडतो, आज काय झालंय गौरीला? ती इतकी विचित्र का वागत आहे? त्यानंतर तो ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो. तयार झाल्यावर तो खाली येतो आणि नाश्त्याच्या टेबलवर बसतो आणि गौरीला लवकर नाश्ता तयार करायला सांगतो. गौरी नाश्ता घेऊन येते, पण ती रवीशी नजर मिळवत नाही. ती शक्य तितक्या लवकर त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर रवी त्याच्या ऑफिसला जातो. संध्याकाळी जेव्हा रवी ऑफिसमधून घरी येतो तेव्हा त्याचे आईवडीलही गावावरून परत येतात. रवी त्याच्या बाबांना विचारतो, बाबा, गावाकडे सर्व ठीक तर आहे ना? रवीचे वडील म्हणाले, हो हो, सगळं ठीक आहे. गावाकडच्या जमिनीची केस आपण जिंकली आहे म्हणून वकिलाने फोन केला होता. खूप छान बाबा, आपणच ती केस जिंकणार होतो. मग त्याचे वडील म्हणतात, गौरी आपल्याला लक्ष्मीच्या रूपात मिळाली आहे, कारण इतके वर्ष आपण कोर्टात जमिनीसाठी लढत होतो आणि आता निकाल आपल्या बाजूनेच लागला. पुढे 1 महिना असाच निघून जातो. गौरी क्वचितच रवीसमोर जायची. तो झोपल्यावर ती रूममध्ये यायची आणि तो उठण्याआधीच ती खोलीतून बाहेर यायची. रवी अनेक दिवसांपासून गौरीचे वागणे पाहत होता की ती त्याला नेहमी टाळण्याचा प्रयत्न करत होती. रवीला वाटत होतं की त्या दोघांमध्ये जे नाते आहे त्यात त्याला तेवढा हक्क नव्हता की तो गौरीला काही विचारू शकेल. एक दिवस गौरी किचनमध्ये स्वयंपाक करत असताना तिला मळमळ झाली म्हणून ती फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. चेहरा धुतल्याबरोबर तिने स्वतःला आरशात पाहिलं. मग तिला आठवलं की या महिन्यात तिची मासिक पाळीसुद्धा मिस झाली आहे. ती थोडीशी घाबरली आणि तिला चिंता वाटू लागली. हे कसे शक्य आहे? असं झालं तर मी रवीला काय उत्तर देऊ? जर त्याने माझा गैरसमज केला तर? मी खरे सांगूनसुद्धा काहीच उपयोग होणार नाही, कारण त्या रात्रीचे त्याला काहीच आठवत नाही. अरे देवा, आता मी काय करू? काही वेळाने ती घरातील सर्व कामे उरकून क्लिनिकमध्ये जाते. तिथे डॉक्टर तिचे चेकअप करतात. ती तिथे बसून रिपोर्ट्स येण्याची वाट बघते. काही वेळाने तिचे रिपोर्ट्स येतात. डॉक्टर गौरीला म्हणतात, अभिनंदन, तुम्ही प्रेग्नेंट आहात. हे ऐकून गौरीला धक्का बसतो. ती विचार करू लागते, आता ती ही गोष्ट रवीला कशी सांगणार? हा सगळा विचार करत ती घरी येते. रवीची आई गौरीला म्हणते, गौरी बेटा, एवढ्या घाईत तू कुठे गेली होती? काही झालंय का गौरी? गौरी नाहीमध्ये मान हलवते आणि म्हणते, आई, आज माझी तब्येत थोडी खराब आहे. मी माझ्या रूममध्ये जाऊन आराम करू का? हो बेटा, ठीक आहे. काही लागलं तर मला आवाज दे आणि स्वतःची काळजी घे. गौरीला काही समजत नव्हते. ती तिच्या खोलीत येते आणि रडायला लागते आणि विचार करते की ही गुड न्यूज आहे, पण रवी आणि त्याच्या घरच्यांना कसं सांगावं हे तिला समजत नव्हतं. गौरीने अजून काही दिवस विचारात घालवले. काही दिवसानंतर हे सगळ्यांपासून लपूनसुद्धा ठेवलं जाऊ शकत नाही. गौरी या चिंतेने ना स्वतःची काळजी घेत होती, ना व्यवस्थित खाण्यावर लक्ष देत होती. ती दिवसेंदिवस अशक्त होत चालली होती. तिला असं बघून रवीसुद्धा काळजीत पडला होता. एक दिवस रवी ऑफिसमधून लवकर घरी येतो आणि हॉलमध्ये वडिलांशी बोलत असताना त्याची नजर पायऱ्यांवर उतरत असलेल्या गौरीवर पडते. तो तिच्यावर एक बारीक नजर टाकतो. त्याला तिचे डोळे आत गेलेले दिसत होते आणि ती थकलेल्या पावलांनी पायऱ्या उतरत होती. तेव्हा अचानक तिला चक्कर येते. रवी पटकन तिथे जातो आणि तिला पकडतो. गौरी त्याच्या मिठीत बेशुद्ध पडते. रवी ओरडतो, गौरी, गौरी, काय झालं तुला? आई, पटकन थोडं पाणी आण. तो गौरीच्या तोंडावर थोडं पाणी शिंपडतो, पण गौरीला शुद्ध येत नाही. मग तो पटकन तिला उचलून घेऊन गाडीकडे जातो आणि तिला गाडीत बसवतो. मग तो गौरीला हॉस्पिटलच्या दिशेने घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर रवी डॉक्टरांना आवाज देतो, डॉक्टर, डॉक्टर, बघा माझ्या गौरीला काय झाले. अचानक ती बेशुद्ध झाली. यावर डॉक्टर म्हणतात, काळजी करू नका,
आम्ही लगेच तिच्यावर ट्रीटमेंट चालू करतो. रवी बाहेर कॉरिडॉर एरियात चक्रा मारत होता. काही वेळाने एक नर्स बाहेर येते आणि रवीला डॉक्टरांच्या केबिनमध्ये येण्यास सांगते. डॉक्टर रवीला म्हणतात, हे बघा मिस्टर, तुमच्या बायकोचं शरीर खूप अशक्त झाले आहे. ती तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेत नाही आहे का? हे ऐकून रवीला खूप वाईट वाटते. आजकाल तो या दिवसात त्याच्या ऑफिसच्या कामात खूप बिझी होता, त्यामुळे त्याचे गौरीकडे लक्ष नव्हते. डॉक्टर रवीला म्हणतात, तुम्हाला तुमच्या बायकोची खूप काळजी घ्यावी लागेल. तिची अवस्था बघून असे वाटते की ती आजकाल खूप तणावाखाली आहे. तिचा रक्तदाबही खूप कमी आहे. प्लीज तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. ती लवकर बरी होईल. डॉक्टर काय बोलत आहेत हे रवीला समजत नव्हते. तो मूर्खपणाने डॉक्टरांना म्हणतो, ठीक आहे, पण डॉक्टर, गौरीला काय झाले आहे? डॉक्टर म्हणतात, तुम्ही तिचे पती आहात ना? हो डॉक्टर, गौरी माझी पत्नी आहे. डॉक्टर म्हणतात, मग तुम्हाला माहीत नाही का, गौरी 2 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. हे ऐकून त्याला त्याच्या कानांवर विश्वास बसत नाही. ना तो खुश होऊ शकत होता ना दुःखी. त्याला गौरीवर पूर्ण विश्वास होता, पण तो आणि गौरी कधी इतके जवळ आले हे त्याला आठवत नव्हते. आणि गौरीसुद्धा त्याला कधीच काही बोलली नाही. तेवढ्यात एक नर्स डॉक्टरांच्या केबिनमध्ये आली आणि म्हणाली, पेशंट पुन्हा शुद्धीवर आले आहेत. डॉक्टर आणि रवी गौरीकडे जातात. डॉक्टर गौरीला विचारतात, गौरी, तू आता कशी आहेस? गौरी म्हणते, मी ठीक आहे डॉक्टर. मग डॉक्टर म्हणतात, गौरी, आता तुला स्वतःची जास्त काळजी घ्यावी लागेल. मी तुमचे पती मिस्टर रवी यांना औषधांबद्दल समजावून सांगितले आहे. एवढं बोलून डॉक्टर खोलीतून निघून जातात. आता तिथे फक्त रवी आणि गौरी हे दोघेच होते. गौरी रवीच्या नजरेला नजर मिळवत नव्हती. रवी देखील काही बोलण्याच्या स्थितीत नव्हता. गौरी घाबरली होती आणि ती मनात विचार करत होती की रवी आता माझ्याशी कसा वागेल? तो माझ्यावर संशय घेईल का? मी सगळं त्याला सांगायला हवे का? पण कसे? तो माझ्यावर विश्वास ठेवेल का? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. तेव्हा रवी गौरीला म्हणतो, चल आता घरी जाऊया. रवी तिला आधार देऊन उभं राहण्यास मदत करतो. संपूर्ण प्रवासात दोघांमध्ये काहीच संवाद होत नाही. रवी गौरीला काही प्रश्न विचारत नाही, त्यामुळे गौरीही त्याच्याशी बोलू शकली नाही. या गोष्टीने गौरीला त्रास झाला. तिने मनात विचार केला की रवी मला काहीच का विचारत नाही? त्याला सर्व काही आठवले आहे का? का तो माझा गैरसमज तर करून घेत नाही ना? किंवा आता मी त्याच्यावर दुसरी जबाबदारी टाकत आहे आणि तो इतका चांगला आहे की त्याने ही जबाबदारीसुद्धा निभावण्यास मूकपणे होकार दिला असावा. रवीसुद्धा हाच विचार करत होता. हे त्याने गौरीला कसे विचारावे? गौरीला माझ्या बोलण्याचं वाईट तर वाटणार नाही ना? अशा प्रकारे दोघेही आपापल्या विचारात गुरफटून घरी येतात. रवीची आई म्हणते, सगळं ठीक तर आहे ना बेटा? रवी म्हणतो, सर्व ठीक आहे. मी खूप थकलो आहे. मला खोलीत जाऊन थोडा वेळ आराम करायचा आहे. असे बोलून तो त्याच्या खोलीत जातो आणि रवीची आई गौरीला तिच्या खोलीत आराम करण्यास सांगून निघून जाते. खोलीत आल्यावर रवी डोक्यावर ताण देऊन आठवण्याचा प्रयत्न करतो की हे सर्व कधी घडलं, याबद्दल मी गौरीला विचारावं का? विचार करत असताना तेवढ्यात गौरी खोलीत येते आणि रवीच्या पायाशी बसून रडू लागते. रडत रडत गौरी रवीला म्हणाली, प्लीज काहीतरी बोला. तुमचे शांत बसणे हे पाहून मला खूप भीती वाटते. तुम्ही माझ्यावर संशय तर घेत नाही ना? प्लीज माझ्यावर संशय घेऊ नका. हे मूल तुमचेच आहे. मी तुम्हाला धोका दिला नाही. मंदिरातून आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला रात्रीचे काहीच आठवत नव्हते, त्यामुळे मला तुम्हाला याबद्दल काही सांगता आले नाही. एवढे बोलून गौरी रडायला लागते. रवी जो आत्तापर्यंत गौरीचं बोलणं शांतपणे ऐकत होता, तो तिला उचलून मिठीत घेतो आणि म्हणतो, गौरी, तू कसल्या गोष्टी बोलतेस? मी तुझ्यावर कधीच संशय घेऊ शकत नाही. पण हे सगळं केव्हा घडलं तेच मला आठवत नाही. बोलता बोलता अचानक रवीला काहीतरी आठवते आणि त्याचे डोळे मोठे होतात. तो गौरीला विचारतो, हे सर्व शिवरात्रीच्या रात्री? हे बोलताना तो मध्येच थांबतो. गौरी मान हलवून होकार देते. रवी अचानक तिला खेचतो आणि छातीशी घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, गौरी, तू मला हे सांगायला हवं होतं.
गौरी रडत म्हणते, तुम्हाला काहीच आठवत नव्हते. मग मी तुम्हाला कसे सांगणार? जर मी तुम्हाला सांगितले असते तर तुम्ही माझ्याबद्दल काय विचार केला असता? गौरीच्या निरगसपणावर रवी हसला आणि म्हणाला, मग तू मला थांबवायला हवं होतं. गौरी रडत रडत म्हणाली, मी कसे थांबवले असते? त्या दिवशी तुम्ही माझ्यावर प्रेम व्यक्त केले. मी खूप आनंदी झाले आणि मला तुमचे होण्यापासून रोखू शकले नाही. रवीला स्वतःवरच राग येतो. स्वतःच्या मूर्खपणाने त्याने खूप सुंदर क्षण गमावले होते. मग तो म्हणाला, गौरी, तू पण माझ्यावर प्रेम करतेस का? गौरी लादत हो म्हणते. हे ऐकून रवी आनंदाने उडी मारतो आणि गौरीला उचलून घेतो. गौरी, आज मी खूप खुश आहे. आज मी पूर्ण शुद्धीत आणि भानावर राहून सांगतो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हेच तुला बोलायला मी कित्येक वर्षांपासून प्रयत्न करत होतो, पण मला हे बोलायला भीती वाटत होती. मला माफ कर, मी हे बोलायला खूप उशीर केला. गौरी म्हणते, तुम्ही पण मला माफ करा. मी सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम करते, पण हेच म्हणायला घाबरत होते, कारण तुम्ही माझ्यावर एक उपकार केला होता. माझी इज्जत वाचवली म्हणून मी तुमचा आदर करत होते. पण हे सगळं प्रेमात कधी रूपांतरित झालं मलाच कळत नाही. रवीने गौरीच्या तोंडावर बोट ठेवले आणि म्हणाला, आता काही बोलू नकोस. देवाने आज मला इतका मोठा आनंद दिला आहे. मी खूप खूप आनंदी आहे. मग रवीला काहीतरी आठवतं आणि तो पटकन खाली येतो आणि आईला जोरात हाक मारतो, आई, आई, तू कुठे आहेस? लवकर ये. गौरी देखील रवीच्या मागे हॉलमध्ये येते. रवीचे आईवडील हॉलमध्ये येतात तेव्हा रवी त्यांना म्हणतो, तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. रवीची आई म्हणते, काय झालं रवी? तू एवढा का ओरडतोस? रवी त्याच्या आईजवळ येतो आणि म्हणतो, आई, तू आजी होणार आहेस आणि बाबा, तुम्ही आजोबा होणार आहेत. हे ऐकून ते दोघे खूप खुश होतात आणि गौरीला जाऊन मिठी मारतात. रवीची आई रवीला म्हणते, कसली वाट बघत बसला आहेस? जा, किचनमधून मिठाई आण आणि सगळ्यांची तोंडं गोड कर. रवी मिठाई घ्यायला किचनमध्ये जातो. रवीची आई गौरीला म्हणते, आज तुम्ही दोघांनी मला खूप आनंद दिला आहे. आजपासून तू घरातले काहीच काम करायचे नाही. तू फक्त आराम कर. मग रवी म्हणतो, आई, तू अगदी बरोबर बोलत आहे. आता रवी गौरीची खूप काळजी घेतो. जर त्याच्या हातात असते तर त्याने गौरीला अंथरुणातूनही उठू दिले नसते. गौरी ही आता पूर्वीसारखीची गौरी झाली होती. ती आणि रवी रोज आपल्या मुलाची स्वप्ने पाहत आणि बराच वेळ हसत. असे करत करत दिवस निघून गेले आणि तो दिवसही आला. दोघांच्या मध्ये एक लहान बाळ येणार होते. हॉस्पिटलमध्ये रवी अत्यंत उत्सुकतेने आपल्या बाळाची वाट पाहत होता आणि त्याची आई त्याला समजावून सांगून थकली होती की एवढी काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. पण मुळात रवीच्या आईलाही तितकीच गौरीची काळजी वाटत होती. ती देवासमोर हात जोडून म्हणायची, देवा, माझ्या मुलीचे रक्षण कर. मुलगा असो वा मुलगी, आई आणि मूल दोघांचे रक्षण कर. मग काही वेळाने त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. त्यानंतर एक नर्स बाळाला घेऊन बाहेर येते. तिच्या मागून डॉक्टर येतात आणि म्हणतात, अभिनंदन मिस्टर रवी, तुमच्या घरात लक्ष्मी आली आहे. रवीच्या डोळ्यातून अश्रू तळतात आणि थरथरत्या हाताने तो आपल्या बाळाला हातात घेतो. मग तो डॉक्टरांना म्हणतो, डॉक्टर, गौरी ठीक आहे ना? डॉक्टर म्हणतात, हो, तुमची मिसेस पूर्णपणे ठीक आहे. काही वेळाने गौरी शुद्धीत येते. तिचे डोळे जड झाले होते. तेव्हा ती रवीला आपल्यासमोर पाहते आणि किंचित हसते. रवी तिच्या कपाळाचे चुंबन घेतो आणि म्हणतो, थँक्यू गौरी, मला इतके छान गिफ्ट दिल्याबद्दल. अशा रीतीने नकळत निर्माण झालेला हा बंध दोन हृदयांमधील पवित्र बंध बनला आणि हा बंध दृढ करण्यासाठी त्यांच्यात आणखी एक जीव आला, ज्याला दोघांनी मिळून आराध्य असे नाव दिले. मित्रांनो, ही कथा आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.